सरिता, तू नमस्कार. आपला हा प्रोग्राम केलेला आहेस, तर तुला याच्याबद्दल काय बोलायचं आहे? तुला एक शेअरिंग तुला करायचं आहे, है ना? तर नक्कीच तुझ्या जीवनात काय बदल घडला किंवा काय तुला जाणवलं ह्या कोर्समधून, नक्कीच छानपैकी शेअर कर आमच्यासोबत. बोल. नक्कीच मॅम, आणि तुम्ही मला ही संधी दिलीत. खरंच खूप आभार. आणि मी ह्या गोष्टीशी जोडली गेली आहे, हा माझा खूप खूप म्हणजे आतून आनंद आहे की मी इथे जोडली गेली आहे. आणि जोडल्यामुळे काय बदल झालाय इतका, म्हणजे की तो शब्दात नाही व्यक्त करता येणार. आणि तुमचे खरंच लाख 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 आभार आहेत की इतकं म्हणजे मला आतून असं वाटतं की स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी ना कुठेतरी स्वतःने ओळखली पाहिजे. आणि ती ओळखायची कशी, काय, कुठल्या मार्गाने, आणि त्यातनं पण आपली प्रेमाची भावना ती जपून कशी ठेवायची आणि ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवून त्याचंही कसं पॉझिटिव्हली एनर्जीत रूपांतर करायचं, की बाबा समोरच्या माणसात सुद्धा तो बदल होऊ शकतो. की जे परिवर्तन निसर्गानेच दिलंय, की परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे, की माणसात परिवर्तन व्हायलाच हवं. आणि परिवर्तनासाठी काहीतरी मागे आपल्याला मार्गदर्शन किंवा एक पिलर कोणीतरी उभं असावं, तरच ह्या गोष्टी घडू शकतात. की जसं तुमच्याशी आम्ही जोडलो गेलोय, मी जोडली गेलीये. खूप सुंदर हा प्रोग्राम इतका छान आहे, इतका छान की म्हणजे पुन्हा 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 मी नक्कीच म्हणजे शिकेल, आवडेल मला शिकायला. आणि ह्याच्यामध्ये आपण खरंच आहे की म्हणतो की स्वतःच म्हणजे सुख, त्यातून येणारी अनुभूती आपण चांगल्या पद्धतीने याचा आधार म्हणजे आपल्याला मिळतो. आणि आपल्या विचारात, भावनांच्यात आपला दृष्टिकोन यामध्ये खरंच जागरूकता निर्माण होते. म्हणजे नक्कीच आहे की पॉझिटिव्ह थॉट, प्रेमाची भावना, त्याच्या मागचे चांगले इंटेन्सिव्ह, आणि नक्कीच ते आपल्याला ना प्रगतीच्या मार्गाकडेच नेणार आहे. खूप म्हणजे शारीरिक असू दे, आपले मानसिक असू दे, कुठलेही स्ट्रेस असू देत, यातनं नक्कीच आपण ना सहज, इतक्या सहजतेने ना बाहेर पडणार आहे ना, म्हणजे आणि मी हे तरी सर्व त्याच्यात कसं पडली आहे. आतून आपल्याला बदलायचं आहे, म्हणजे अंतर्मनातून सकारात्मकता आणायची आहे, म्हणजे आपल्याला, आणि म्हणजे ह्याला बाहेरचं कुठेही नुसतं पॉलिश नाही. हो, है ना? आणि ह्याला कुठेही लिमिटेशन नाहीये. बरोबर. आणि कुठेही हे थांबणार नाहीये, की आज तुम्ही केलंय ते संपलंय असं होणार नाहीये. हे कायम तुमच्या सोबत राहणार आहे, कायम सोबत राहणार आहे आणि कायम तुम्हाला पुढेच नेणार आहे. आणि सुख द्यावं, सुख घ्यावं, म्हणजे सुख नक्की काय असतं? तर तसंच ते, हे सुख आहे. सुख नक्की म्हणजे काय असतं? खरंच इतकं छान आहे ना, की क्या बात म्हणजे है, क्या जसं बात तुम्ही है. सांगितलं, की आपल्या शरीरात जसं म्हणालात तुम्ही प्रोग्राममध्ये, की शरीर हे आपलं पंचमहाभूतांनी बनलंय. पंचमहाभूतांनी बनलंय, तर तेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा मी फील करत होते, की खरंच त्या पंचमहाभूतांबरोबर आपल्याला परमेश्वराने ना सप्तरंगांचं एक वलय दिलंय, कवच दिलंय. आणि हे म्हणजे अक्षरशः जाणवत होतं. आणि ते खरंच ना असं बाहेर येऊन मस्त आपलं कवच तयार झालंय इंद्रधनुष्यासारखं. आणि इतकं त्याच्या खाली शांत बसून तो आनंद घेण्याचा जो म्हणजे तो क्षण आहे ना, सगळ्यांनी लुटावा. खरंच, की जे कुठेही मिळणार नाहीये. क्या बात है. नक्कीच, नक्कीच हे सगळं करावं, कोर्स करावा आणि करत राहावं. अजून त्याच्यात काय आहे, त्यातली गहनता काय आहे, त्याच्यामागची तुमची तळमळ काय आहे, तुमची म्हणजे कष्ट, तुम्ही हे सगळं आमच्यासाठी एवढं बारीक-सारीक गोष्टी आमच्यापुढे मांडताय तुम्ही, आणि इतक्या सुंदर सहजतेने मांडताय, की ते अगदी हृदयात घुसून म्हणजे ते आमच्या परिवर्तन म्हणतो ना, की आमच्या कृतीत परिवर्तन जाणवतंय. आणि हे खरंच खूप खूप म्हणजे कितीही आभार मानावेत ना, ते खरंच कमी आहे. आणि मी म्हणेन, की ह्या खूपच कोर्स छान. नंतर सुद्धा, ह्या प्रोग्राम नंतर सुद्धा, की म्हणतो ना, की जगणं, नवा जन्म. मी तर म्हणेल, की हा माझा खरंच नवा जन्म आहे. आणि खरंच ह्या नवीन जो जन्म आहे ना, त्यात मला खरंच जगायला आवडेल. जसं मी म्हणेल, की एक गाणं आहे, की जे मी नक्कीच त्यातनं गाण्यातून व्यक्त करू शकेन. ते गाणं मी थोडंसं म्हणून दाखवते. काही शब्द चुकले तर क्षमा असावी. एकाच या जन्मे जणू फिरणी, नवे जन्मे नमी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेनवी फिरुनी नवी खरंच आहे की जन्मेनवी. प्रत्येक स्त्रीने ना स्वतःचं अस्तित्व म्हणतो ना, की ते स्वतःचं अस्तित्व टिकवून कसं ठेवता येईल, ते स्वतःचं जाणवायला हवं प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक व्यक्ती म्हणेन मी इथे. लहान मुलापासून असू दे, काही असू दे. आणि या कोर्समध्ये मला ना, माझं नाव सरिता आहे. पण मी त्यानुसार विचार केला, अरे माझं नाव सरिता आहे. मग ह्याच्यात काय दडलंय? म्हणजे मी नक्की कशी आहे? ह्या कोर्समध्ये मॅम सांगतायत, तर आपण आपल्यातली सिमिलॅरिटी त्यात मॅच करायला पाहतो. म्हणजे की हां, हे खरं माझ्याकडे आहे. मग मी वापरलं नाही कधी. म्हणजे मी करू शकते. पण ह्याचा कधी विचार केला नाही आपण, की बाबा मी दुसऱ्यालाही प्रेमाची भावना देऊ शकते. त्या भावनातून मदत करू शकतो.
किंवा आपण एखादे थॉट्स निगेटिव्ह आले तर ते पुन्हा आपल्याला हे म्हणजे जमू शकतं हे माहिती नसतं, किंवा ह्या गोष्टी आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना निग्लेक्ट होतात, की कुठेतरी ना आपण काही गोष्टी नुसत्याच पळतो, नुसत्याच जगतो. पण असं नाही, कुठेतरी त्याला स्थिर, शांतता आणि कुठेतरी समाधान, प्रेमाची भावना आणि असं आतून असा जोश, हुरूप असं हवं काहीतरी त्याला. आणि हे सगळं खरं म्हणजे ना तुमच्याच थ्रू झालेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा धन्यवाद. आणि एक छोटंसं आहे, की एक गिफ्ट म्हणून मी स्वतःला किती ओळखलं आहे हे मी कवितेतून मांडलं आहे. आणि हे सरप्राईजली आहे माझ्यासाठीच, स्वतःसाठी, आणि हे माझ्या लाईफचं फर्स्ट आहे. तर क्या हे ना बात आहे. तुम्ही अ, पुन्हा ऐका आणि मला सांगा, नक्कीच सांगा, की ह्यात खरं काय म्हणजे मी कितपत त्यात उतरली आहे ओळखायला. आणि मला खूपच. स्वतःला आतून असं वाटतंय, की मी म्हणजे 99 म्हणेन. कारण 1% मी ॲज अ गिफ्ट म्हणून ते तुम्हाला हे करतेय. आणि हे सगळं स्वतःसाठी मी म्हणेन. म्हणजे आणि त्याच्याबरोबर मला तुम्हालाही त्यात आनंदात शेअर करायचंय. तर मी हे छोटी कविता आहे, सरिताच आहे. आणि सरिताचा अर्थ आहे नदी. तर मी तिच्याशी माझं अस्तित्व, म्हणजे मी सरिता माझं नाव असलं तरी मग मी तिचे गुण का नाही घेते. म्हणजे कुठेतरी नुसतंच नदी, आज ती आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्याला थँक्यू म्हणणंही तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक निसर्गाने जे आपल्याला दिलं ना, त्यात सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण निर्जीव, सजीव सगळ्यांना खरंच थँकफुल, म्हणजे खरंच आहे आपल्यासाठी इतकं महत्वाचं आहे, ते अमूल्य आहे, खरंच आहे. तर त्यानुसार मी माझं नाव आणि नदी थोडंसं असं मी हे केलं आणि त्यात माझं म्हणजे मी कशी आहे, मी मला स्वतःला किती ओळखलंय हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. तर तो मी मांडते. सरिता, मी नीती सरिता, साम्य देखील तयात आता. ती स्निग्ध, शीतल, कोमल काया, तू प्रेमळ, हळवी, श्यामल माया. ती उसळत खिदळत चाले, काठा काठाणे गात गाणे. ती उसळत खिदळत चाले, काठा काठाणे गात गाणे. जशी तुझी या पावलांची ऋणझणती मधुर पैंजणे. क्या ती बात. तरंग मंचित बागडणारी, ती तरंग मंचित बागडणारी, शांत निष्पाप निरागस भासे. तू रोमांचित उल्हासित काया, मोहते तुझ्या गालीचे हास्य. क्या बात. तिच्या देहावरी फुले, कमल पुष्पांचे ते लक्ष थवे. तुझी या सौंदर्या प्रति वाहुनी, पाहिली स्वप्न जीवनाची तुझ्या सवे, तुझ्या सवे. तिच्या तिरी झोके घेत झुले गार गार वारा, तिच्या तिरी झोके घेत झुले गार गार वारा. तुझी या स्पर्शातून येई मम अंगावरी शहारा. काठा सवे तरंगाचे प्रणय गीत नाचे, मम नेत्रात तुझ्या मिलनाची आस वाटे, मिलनाची आस वाटे. मी आणि ती सरिता, साम्य देखील तयात आता, साम्य देखील तयात आता. क्या बात आहे. थँक्यू, बहुत थँक्यू. बढ़िया, बहुत खूप सुंदर, खूपच सुंदर. ही अगदी अंतरंगातून आलेली कविता आहे. खरंच जाणवले अक्षरशः, म्हणजे त्याचं सुंदर, खूप माहिती नाही शब्द कसे फुटले, काय आले, काय काही नाही, मिरॅकल. सगळं आपोआप आहे, खरंच आहे. आणि हीच आहे शक्ती आपल्या आतमध्ये. आपण तिला आपल्या विचारांनीच दाबून ठेवतो. पण तिला जेव्हा असं मोकळं केलं आणि केलं, बघ कसं वाहत आहे ना, हे सहज वाहते, सहज. आणि मी आणि इतकी प्राऊड आहे आता की माझं नाव सरिता आहे. म्हणजे वाव म्हणतात वाव. ना की कुठेतरी आपल्याला असतं की अरे माझं नाव हे का आहे, हे पाहिजे, पण नाही, माझं नाव मला ते माझे आई बाबा खरंच थँकफुल की खूप सरिता. धन्यवाद, आणि खूप धन्यवाद भाव येतात आई खूप बाबांबद्दल. खूप धन्यवाद. आणि खरंच माहिती नाही की किती त्यातलं आता म्हणजे मी मांडू शकली आहे स्वतःसाठी. आणि मला खरंच प्राऊड आहे, खरंच प्राऊड आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अरे हा पुन्हा तुझा पुन्हा मोठेपणा आहे. तू वारंवार मला नाही देते. हा तुझा मोठेपणा आहे. काही माझ्यामुळे तुझ्यामुळे असं काही नाही. तो आहे निमित्त यार, तो सगळा देतोय आपल्याला. बस आपल्याला घ्यायला शिकलं पाहिजे. खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद. खरंच हा एवढ्याशा शब्दांमधून सुद्धा तुझी ती भावना कळाली आणि पूर्ण हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद, कारण तुझ्या मार्फत अनेक लोकांपर्यंत ही भावना पोहोचते आहे. तर खूपच निमित्त खूप सुंदर आपण आलोय जगायला, तर खरंच चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीचं निमित्त होतं. याच्याशिवाय आणखी काय पाहिजे आपल्याला, भाग्य, हो ना? खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.